अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। महाशिवरात्री हा भगवान शिवाचा पवित्र आणि शक्तिदायक दिवस मानला जातो। या दिवशी उपवास, जप, रात्री जागरण आणि रुद्राभिषेक केल्यास पापांचा नाश होतो आणि आपल्या ज्या काही इच्छित मनोकामना असतील त्या देखील पूर्ण होतात। घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य येते। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाशिवरात्रीला रुद्राभिषेक कसा करावा, कोणते मंत्र म्हणावेत आणि रुद्राभिषेक करण्याचे काय फायदे आहेत, तसेच कोणत्या चुका टाळाव्यात याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। रुद्र म्हणजे भगवान शिव आणि अभिषेक म्हणजे स्नान। शिवलिंगावर विविध पवित्र द्रव्यांनी स्नान घालून मंत्रोच्चार केले जातात, त्यालाच रुद्राभिषेक म्हणतात। महाशिवरात्रीला सकाळी लवकर उठून स्नान करा। स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करून पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसा। उजव्या हातात पाणी घेऊन अक्षता आणि फुले घेऊन मी आज महाशिवरात्रीच्या दिवशी श्रद्धेने रुद्राभिषेक करीत आहे। माझ्या आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी मी ही पूजा करत आहे असे बोलून संकल्प सोडा। शिवलिंगावर स्वच्छ पाणी, दूध, तूप, दही, मध, साखर आणि शेवटी पाणी यांचा अभिषेक करा आणि प्रत्येक वस्तू अर्पण करताना ओम नमः शिवाय हा जप करा। त्यासोबतच ओम नमो भगवते रुद्राय हा मंत्र म्हणा। जर शक्य असेल तर या दिवशी रुद्राध्याय वाचा। अभिषेक केल्यानंतर 3 पाने असलेले बेलपत्र शिवाला अर्पण करा। बेलपत्र नेहमी सवचे म्हणजे बरोबर ठेवावे, ते उलटे ठेवू नये। रुद्राभिषेक केल्यास नोकरी व्यवसायात प्रगती होते। वैवाहिक जीवनामध्ये दुःख असेल तर वैवाहिक जीवन सुखी होते। संतान प्राप्तीचे योग बळकट होतात। मानसिक शांती मिळते। तसेच घरामध्ये जर नकारात्मक शक्ती असेल तर ती देखील निघून जाते। शिवलिंगावर तुळशीपत्र अर्पण करू नये, तसेच हळद लावू नये आणि पूजा श्रद्धेने करावी। महाशिवरात्रीला शांत, श्रद्धेने आणि पवित्र मनाने केलेली पूजा रुद्राभिषेक फलदायी ठरते। ही पूजा करणे तुम्हाला शक्य नसेल तरी देखील केवळ ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा। ओम नमः शिवाय हा मंत्र भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे। तुम्ही या मंत्राचा जप केल्यास भगवान शिवकृपा प्राप्त होते। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।